नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच TRTI पोलीस भरतीची एग्जाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो झालेली आहे। पूर्व प्रशिक्षण योजना ज्याच्या विद्यार्थी मित्रांनो 18,000 वॅकन्सी होत्या यावर्षी। तर विद्यार्थी मित्रांनो, याचा कट ऑफ कितीपर्यंत लागणार, ठीक आहे, मुलांचा किती लागणार, मुलींचा किती लागणार आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचा किती लागणार। आणि इथून म्हणजे आता तुमची एग्जाम जर झाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमची आन्सर की येणार आहे। तर आन्सर की पासून तर जॉइनिंग पर्यंत पूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुमची एग्जाम जी आहे ती आता पूर्णतः झालेली आहे TRTI विद्यार्थी फक्त। तर आता एग्जाम झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची आन्सर की येणार आहे। आन्सर की आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोबतच तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायसाठी ऑप्शन येऊन जाईल, ठीक आहे। ऑब्जेक्शन आणि आन्सर कीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे स्कोर कार्ड आहे ते रिलीज होऊन जाईल। स्कोर कार्ड आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाला ते तुम्हाला माहीत होऊन जाईल, ठीक आहे। खूप सारे विद्यार्थी मला म्हणत होते सर की यावर्षी जो TRTIचा पेपर झाला होता पोलीस भरतीसाठी, तो ॲक्च्युअल पोलीस भरती किंवा तलाठी भरती याच्यापेक्षाही हार्ड पेपर आलेला होता, खूपच हार्ड पेपर होता, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग आहे नाही आणि वॅकन्सीसुद्धा सर्वात जास्त निघालेल्या आहे। 18,000 वॅकन्सी आहे फक्त आणि फक्त TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। स्कोर कार्ड आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट लागणार आहे। त्यानंतर रिझल्ट सोबतच तुमची सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट आणि अपात्र यादीसुद्धा लागणार आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आन्सर कीपासून ऑब्जेक्शन रेसपासून स्कोर कार्ड पासून त्यानंतर रिझल्टपर्यंत जेवढी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ते या महिन्यात कंप्लीट व्हायची शक्यता जास्त आहे। म्हणजे लवकरच ही प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो की जी अगोदर बार्टी TRTI महाज्योती सारथी RT या पाचही संस्थांची कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती, तर त्यासोबतच तुमचा जो निकाल आहे ते लावण्याची शक्यता आहे, ठीक आहे। कारण तेवढाच कालावधी लागतो विद्यार्थी मित्रांनो आन्सर कीपासून त्यानंतर ऑब्जेक्शन येसपर्यंत, त्यानंतर स्कोर कार्ड, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागेपर्यंत, अपात्र यादी वेटिंग लिस्ट लागेपर्यंत जो आहे तो 7-7 दिवसाचा 8-8 दिवसाचा कालावधी लागत राहतो, ठीक आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन यादीत आणि वेटिंग यादीत जर नाव असलं, ठीक आहे, तर तुम्हाला सेम प्रोसेस राहते। जे विद्यार्थी सिलेक्शन यादीत आहे नाव त्यांचं आणि जे विद्यार्थी वेटिंग यादीत, त्यांना सुद्धा दोघांनाही अकॅडमी प्रेफरन्सचा जो ऑप्शन आहे तो ईमेलद्वारे तुम्हाला दिला जातो विद्यार्थी मित्रांनो। त्याद्वारे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही नामांकित तुमच्या सिटीतल्या किंवा बाहेर सिटीत तुम्हाला शिकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता। अकॅडमी प्रेफरन्स दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही दिवसानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची प्रायोरिटीनुसार अकॅडमी जे आहे ते अलॉटमेंट होऊन जाईल, ठीक आहे। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आपण कट ऑफ विषयी डिस्कशन करून घेऊ की कट ऑफ किती लागू शकतो। तर वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो 18,000 आहे आणि फक्त TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि आताच TRTIची CETची सुद्धा झाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी SSC IBPS MPSC राज्यसेवा MPSC कंबाईन UPSC मेस, ठीक आहे, अशाही एक्झाममध्ये विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे TRTIचे। तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार जो आहे कट ऑफ तुमचा 10 आणि 15 10 ते 15 मार्काच्या अंदर विद्यार्थी मित्रांनो 10 ते 15 मार्काच्या बिटवीन म्हणजे 10 मार्क प्लस जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत की विद्यार्थ्याचे सिलेक्शन होऊन जाईल। आणि मुलगी असल्यास TRTIची मुलगी असल्यास तर 5% 10% एवढे जरी मिळाले तरी चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं सिलेक्शन होऊन जाईल। लास्ट इयर जे आहे बार्टी पोलीस भरतीचे बार्टीच्या पोलीस भरतीच्या मुलीचं जे सिलेक्शन झालं होतं ते 4 मार्कावर झालेलं होतं, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तेव्हा 3,000 वॅकन्सी होत्या, आता यावेळेस 18,000 वॅकन्सी आहे। ही कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम नसून विद्यार्थी मित्रांनो पूर्व प्रशिक्षण योजना आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी TRTIच्या भावांनी बहिणींनी या योजनेचा लाभ नक्की घेतला पाहिजे। तर तुमचे डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही कंप्लीट नक्की करून घ्या। डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही अपकमिंग माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, जिथे तुम्हाला स्कोर कार्डपासून तर पूर्ण जॉईनिंगपर्यंत पुरेपूर माहिती पुरवल्या जाईल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अजूनही कोणती डाऊट्स असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, ठीक आहे, किंवा मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देऊन देईन, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। TRTIच्या विद्यार्थ्यांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पोलीस भरतीची एक्झाम दिलेली आहे। त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन यादी, अपात्र यादी, पुढील प्रोसेस एकूण एक माहिती त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल टेलिग्राम ग्रुपमध्ये। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल, ठीक आहे। अजूनही कोणती डाऊट्स असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल। धन्यवाद।